माझ्या लेकराला न्याय द्या इथं. सांगितलं की 2 दिवसात न्याय. 2 दिवसात लिहून द्या. दिव्यांग भावावर झालेल्या चिडवण्याच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून 18 वर्षीय सुजित राठोड या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बालाजीनगर येथे घडली। या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। सुभाष राठोड वय 49 यांचा मोठा मुलगा रणजित राठोड दिव्यांग असल्याने त्याला मित्र चिडवत असत। 20 एप्रिल रोजी सायंकाळी ग्रामपंचायतीसमोरील हॉटेलजवळ शशिकांत पवार यांनी रणजितची टोपी काढून टाकल्याने वाद झाला। रणजितने शशिकांतच्या गाडीला लाथ मारली। यानंतर शशिकांतने आपले नातेवाईक सागर राठोड व भाऊ आशिष पवार यांना बोलावून रणजितला लाथाबुक्क्याने मारहाण केली। वाद मिटवण्यासाठी आलेला सुजित राठोड यालाही शशिकांत पवार यांनी दगड फेकून मारले। सुजित बेशुद्ध पडला। उपचारासाठी प्रथम मंगळवेढा नंतर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। 22 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात धरणे धरले। मुलाला न्याय द्या अशी आईने हाक दिली। पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी 2 दिवसात मुख्य आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला। या प्रकरणात सागर राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायाधीश वृषाली पाटील यांनी 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। फिर्याद सुभाष राठोड यांनी दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश बनकर करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a